किती वेळ लागणार आहे आणखीन त्यांना यायला? आली आहे फ्लाईट, येतीलच थोड्या वेळामध्ये. काय लोकांना स्वतःच्या बापाच्या मैतीला यायला सुद्धा वेळ नाहीये. कसे लोक असतात जगामध्ये काय माहिती. मॅनेजर गाडी पार्क करून. मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंटचे तुम्हीच का? येस सर, येस. तर क्रिश सर, सगळी तयारी झाली ना? हा सर. अमोल, सगळी तयारी झाली आहे ना? हो सर, सगळी तयारी आपण केलेली. सर, लाकडं रचून ठेवली आहेत, भटजी पण आलेत आणि आता अग्नी दिला की आपलं सगळं काम होऊन जाईल. क्रिश सर, ऐका ना, मला संध्याकाळी 6ची रिटर्न फ्लाईट एनी हाव पकडायची आहे, कारण उद्या सकाळी 6 वाजता मला मीटिंग आहे अर्जंट. तर जितकं होतं होईल तेवढं थोडं लवकर करण्याचा प्रयत्न करा ना प्लीज. अरे काय माणूस आहे हा. ज्या बापाने ह्याला एवढं आयुष्यभर सांभाळलं, त्याच्या चितेसाठी थांबायला ह्याच्याकडे 3 तास सुद्धा नाहीये. ठीक आहे सर, चला आपण जाऊया. चला. क्रिश सर, खरंच तुम्ही चांगली व्यवस्था केली. तुमचं बिल किती झालं मला सांगा. 50,000, 1,00,000, 1,50,000, जे काय असेल ते मी आत्ताच चेक देतो. आणि याच्या पुढचे जे काही विधी आहेत, अस्थिविसर्जन असो किंवा अजून काही विधी असेल, ते तुम्हीच पूर्ण पार पाडा, कारण ह्याच्यानंतर काय मला लवकर यायला जमणार नाही. बिलाचं काही टेन्शन नाही, कारण तुमचं बिल आहे ना ऑलरेडी पेड केलेलं आहे. ऑलरेडी पेड केले? कोणी केले? माझ्या काकांनी वगैरे भरले का बिल? 4-5 महिन्या अगोदर तुमचे वडील आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते खूप आजारी होतं, त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमचं काय पॅकेज असेल ते मला सांगा, कारण माझ्या मुलाला त्रास नको. त्यावेळेस त्यांनी 50,000 रुपये ॲडव्हान्स भरले होते. जाताना तुमच्या वडिलांनी मला सांगितलं की जर माझा मुलगा आला तर त्याला हे लेटर द्या. हे लेटर तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी दिले.